1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आजकाल वाढत्या महागाईनं शेती परवडत नाही अशी ओरड पाहायला मिळते. मात्र बेकिनकेरे येथील प्रयोगशील शेतकरी आणि माजी सैनिक अर्जुन भोगण यांनी केवळ सेंद्रिय खत व योग्य नियोजनाच्या जोरावर ऊसाचं भरघोस उत्पादन काढून ऊस शेती किती फायदेशीर आहे हे दाखवून दिलंय. भोगण यांनी 3102 व 92005 जातींच्या ऊसाचे 30 गुंठे क्षेत्रामध्ये 50 टन ऊसाचं उत्पादन घेतलंय. त्यांनी केवळ सेंद्रिय खताचा वापर करून हा प्रयोग यशस्वी केलाय. एका ऊसाचे सरासरी वजन 4 ते 5 किलो, उंची 20 फूटहून अधिक आणि एका ऊसाला 38 पेरे अशी या ऊसाची गुणवत्ता आहे. हा ऊस पाहण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. सुधारित ऊस लागवडीबरोबर सातत्याने ऊस उत्पादन वाढीकडे लक्ष केंद्रित केल्यानं त्यांनी हा विक्रमी उंचीचा ऊस तयार केलाय. त्यांची ही प्रेरणादायी यशोगाथा इतर शेतकऱ्यांना निश्चितच आदर्श ठरणारी आहे. माझं नाव अर्जुन चिंतू भोगन, गाव बेकिनकेरे, तालुका जिल्हा बेलगाम, कर्नाटक सर. तर सर आता बघत आहात तुम्ही, म्हणजे सारे लोक ऊस किंवा कुठलीही फसल काढतात ते फर्टिलायझर्स वापरल्यामुळं जमीनची सुपीकता कमी होते आणि तेच ठिकाणी जर ऑर्गॅनिक यूज केलं तर त्याची सुपीकता वाढते. मग सर ऑर्गॅनिक आता मी कंटिन्यूस 5-7 वर्ष झाली हे श्योर शुगर मी वापरतो आणि हे श्योर शुगर हरित संजीवनी इतकं चांगलं आहे सर. जमीन सुपीक बनवते, जमीनमध्ये सुपीक बनवल्यानंतर गांडूळ तयार करते, त्यानंतर मुळांची डिप्थ खूप गहराईमध्ये नेल्यामुळं ऊस बघितला आता कमीत कमी 20 फूटच्या 22 फूट हाईट वाढली होती. आता तोडून घेतलं तर त्याच्यामध्ये घंटा आहे ना साहेब की 36-38 घंटांनी तोडून घेतलेलं आहे. मग त्याच्यामुळं तेवढे हाईट वाढल्यामुळं ते पडत नाही आणि त्याच्यामुळं ती जमिनीतून जे फसल काढतो ऑर्गॅनिकमुळं ते खाल्यामुळं लोकांचे आजार वगैरे जास्त होत नाहीत आणि त्याच्यामध्ये विटॅमिन जास्त मिळते ऑर्गॅनिकमुळं, त्याच्यामुळं आजार होत नाही. आणि जर शेतकऱ्यांनी साऱ्या मतलब की हे वापरायला चालू केलं तर साऱ्या शेतकऱ्यांचं हेल्थ पण चांगलं राहतं आणि धरती माताचं पण हेल्थ चांगलं राहतं आणि उत्पन्न पण जास्त होते, खर्च कमी होतोय. आता बघितला की बाबा कमीत कमी एक ऊस 34 ते 38 घंटांनी तोडून घेतलेला आहे सर. म्हणजे जबरदस्त आहे. तसं सर्व लोकांनी वापरलं म्हणजे आपलं किसानची प्रगती जास्त होते आणि खर्च कमी होते, जमीनची सुपीकता भरपूर वाढते, असं भरपूर चांगलं आहे सर. आता बघा वरती सर, म्हणजे हे ऊसांची ही जाडी बघा, म्हणजे कशी जाडी आहे ही समोर दिसतंय. त्यानंतर म्हणजे की आता जसं 4 चकी ट्रॉलीमध्ये डबल भारे टाकतात तर हा एकच भाऱ्यामध्ये इकडून त्या बाजूला पोचतंय. अर्जुन भोगण हे 2001 साली लष्करातून निवृत्त झाले आहेत. त्यांना शेतीची आवड असल्याने ते शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून अधिक उत्पादनासाठी धडपड करत असतात. मागील 7 वर्षांपासून त्यांनी संपूर्ण लक्ष ऊस उत्पादनाकडे केंद्रित केलं असून त्यांच्या प्रयत्नांना आता यश मिळत आहे.